आपल्यासोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आहे. काल मराठवाड्यामध्ये 4 कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते रद्द झालेले आहेत. त्या पार्श्वभूमीवरती त्या लोकप्रतिनिधीसोबत जरांगे पाटलांची बैठक जी आहे ती पूर्ण झालेली आहे. पाटील, मराठवाड्यामध्ये 4 कुणबी प्रमाणपत्र जे ते जात पडताळणी समितीने रद्द केलेत. आज तुम्ही त्यांच्याशी संवाद साधलाय. काय त्यांचं म्हणणं आहे, कशामुळे ते प्रमाणपत्र रद्द झालेत? जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं रद्द केलेले नाहीयेत. सरकारनं जाणून बुजून रद्द केलेत. फडणवीसांच्या सांगण्यावरून बावनकुळ्यांनी रद्द करायला लावले आणि याच्यात खूप राजकीय स्टंट आहे. ह्या नोंदी कोणी शोधल्या? शिंदे समितीने. ग्रामपंचायतला कोणी लावल्या? शिंदे समितीने. मग लोकांना माहिती झालं आपली नोंद सापडली आणि यांनी प्रमाणपत्र काढलं. रद्द कसं काय करणार तुम्ही? वंशावळ सगळे असून रद्द कशाच्या आधारावर करणार तुम्ही? एक तर ती बोडके नावाची तर व्हॅलिडिटी सुद्धा झाल्या. कसं काय करताय तुम्ही रद्द? बोगस नसून बोगस म्हणता. म्हणजे बोगस आरक्षण खात्यात 50%च्या वर 2% गेलं त्याला बोगस म्हणत नाहीत तुम्ही. 180 जाती ओबीसी आरक्षणात होत्या, त्या 376 जाती झाल्या त्याला बोगस म्हणत नाहीत. 1994चा जे आहे त्याला तुम्ही बोगस म्हणत नाहीत. वा रे ओबीसीच्या अभ्यासक आणि वा रे मराठ्यांच्या अभ्यासक. जिथं भांडायला पाहिजे तिथं भांडायला वेळ नाही तुम्हाला. माझ्या विरुद्ध भांडायला मला एकटा पडायला वेळ. हे निव्वळ षडयंत्र. यांना काय करायचंय? 58 लाख नोंदी शोधल्यात, पण 58 लाख नोंदीचे जर प्रमाणपत्र दिले तर 3-4 कोटी मराठा आरक्षणात जातोय. ह्यो जाऊ द्यायचा नाहीये म्हणून हे 4 रद्द करायचे आणि संभ्रम पसरायचा की आता मराठ्यांच्या पोरांनी ऍडमिशन घेतले, नोकऱ्या गेल्या, तर मग यांचे आता हे बाद होते का? टेन्शन वाढवायचं मराठ्यांना आणि मग मला एकटं पाडायचं. त्यांना माहिती आहे जरांगे पाटील जर आंदोलनात राहिला तर 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यावंच लागणार आहेत. आणि जर हे आंदोलनात नाही राहिला तर आपल्याला हे मराठ्यांचं वाटोळं करता येईल. त्यामुळे मराठ्यांना दटून राहावं लागणार आहे आता खंबीरपणाने, एकजुटीने. मी प्रमाणपत्र कोणतेच रद्द नाही होते कारण ते खरे आहेत. यांचा प्युअर डाव आहे. ते मला एकटं पाडून उघडं पाडण्याचा कट रचलेला प्युअर. कोणाचा डाव? फडणवीस. त्याच्यात आता एकनाथ शिंदे साहेब सुद्धा, ज्याला मामी मोठं केलं मराठ्यांनी, तेच मराठ्यांना उतलेत. बेमान झाले मराठ्यांशी. एकनाथ शिंदे झाले नाही तर काय? मराठ्यांच्या विरोधात बोलणारे लोक त्यांच्या प्रवक्त्या संघ ऑफिसमध्ये फिरतात. त्यांच्या कसं काय फिरतात? यासाठी मराठ्यांनी तुम्हाला मतं देऊन मोठं केलं. मराठ्यांचे शिंदे साहेबाचा पक्ष याच्यामुळे उचलला की ते मराठ्यांना म्हणून मराठा म्हणून शोभतायत. म्हणून त्यांचे कार्यकर्ते सुद्धा गावागावातले उचलायला लागले. लोक त्यांच्या कार्यकर्त्याच्या, जिल्हा प्रमुखाच्या, आमदाराच्या पाठीमागे उभा राहायला लागले. आणि आता ती शिंदे जर मराठ्यांशी गद्दारी करतो म्हणायला लागला, आता लोक राहणार का? याच एकनाथ शिंदे साहेबाचा एक कार्यकर्ता, त्याचं संभाजीनगरला कॉलेज आहे, तो कॉलेजला बैठका घेतो माझ्या विरोधात आंदोलन करायचे, काही समन्वयकाच्या आणि काही अभ्यासकांच्या. तिथं सांगतो, एक पत्रकार बी आहे त्याच्यात एकनाथ शिंदेचाच, तो तिथं सांगतो एकनाथ शिंदे साहेब आपल्या पाठीमागे अंधारातून येत, फक्त पुढच्या तोंडाला काँग्रेसचा माणूस घालावा लागत म्हणून काँग्रेसचं एक सापडून आणलंय डबड. त्या डबड्याला आयुष्यभर जातीसाठी काही नाही करता आलं. नुसतं पुस्तका बगलात घेऊन हिंडत ते पुढे बसणार. मग तिथं पब्लिक कोणची येणार? कारण यांनी आयुष्यात काही नाही केलेलं आहे. अभ्यासकांनी, काही समन्वयकांनी म्हणून मराठी त्यांचा विश्वास नाही ठेवत. मग गर्दी तर करावं लागेल ना जरांगे पाटलाला एकटं पाडण्यासाठी. मग गर्दी अतुल सावेची, शिरसाटची द्या, ते लोक पाठवणार. मी शिरसाटला याच्या आधी 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं, तुमच्या बंगल्यातून बैठक घेतल्या समन्वयकाची, मराठ्याची, जे एकनाथ शिंदेला मानणार आहेत त्या मराठ्यांच्या समन्वयकाची. सगळ्या नाही. तुम्ही चूक करू नका मराठ्यात फूट पाडायची. इथून पुढे आयुष्यात होणार नाही म्हणे. दुसून केलंच त्यांनी. हे यांचे प्रकार जाहीर मीडियात मी म्हणायचो खूप काम करतो चांगलं शिरसाट. म्हणजे एकीकडून आम्हाला गोड बोलायचं आणि एकीकडून आमचेच प्रमाणपत्र रद्द करायसाठी सुद्धा ताकद लावायची. ही भूमिका ही कस का मी यशस्वी होईल? मराठ्यांच्या एकाही पोराचं कोणबी प्रमाणपत्रामुळे वाटलं होणार नाही. एकाही. माझातले राग असेल माझ्या इमानदारीचा, फडणवीसांना आणि शिंदेना तर मला गोळ्या घालून मारून टाका किंवा जेलमध्ये टाका.
मराठ्यांच्या लेकराचं वाटोळं करून पाप डकर घेऊ नका दोघं तुम्ही. आता तुम्ही बावनकुळ्यामुळं बघू बरं आता त्यो भाजपचे किती आमदार आम्ही बी पाडतो आणि त्यो किती निवडून आणतो. फडणवीसांना वाटोळं करून घ्यायचं का बावनकुळ्यामुळं? हे सगळं खरंय. आता 2 वर्ष झाले पोरीची कशाला ऍडमिशन येतो? BSc ऍग्रील तिथे ऍडमिशन. तिची आजची पंचायतीची नोंद निघाली. 2 वर्ष झालं तिने व्हॅलिटीला दाखल केलंय. वनिता राजेंद्र शिंदे एकनाथ शिंदे साहेबाची भावकी. त्या पोरीचं वाटलं करायचं शिंदे साहेबाला बावनकुळ्याला. कमून व्हॅलिटी देत नाहीत? काय कारण आहे? पैसे पाहिजे, दुसरं काय पाहिजे? त्याच्यात दादा आजीची सापडली पंजेची पार. भाषा सुद्धा कोणाला वाचिता येणे ती बघ बरं. वाचित येत असली तर बावनकुळ्या तुला वाचित येत आहे. आम्हाला लिहिता येत नाही वय. तू दिसतोय बी ते मोहन जेदोडे सारखा. तुला जरी भाषा कळत असली तर बघ. ते नाहीत का अजिंठा लेण्याला चित्र येत बघ, ते भिताळावर तसला दिसतो तू एक तर ग्यांडा स्वामी. तुला वाचत येत असले तर बघ. मराठ्याच्या लेकराचं वाटोळं करायला निघाला ना तू. बघ वाचत येते तुला ही भाषा. ह्या सापड्यात नोंदी कुणी सापडलेले आहेत शिंदे समितीनं. त्याचे कोण बी प्रमाणपत्र द्यायनात का तुम्ही व्हॅलिटी 2-2 वर्षापासून? पाटील, तुम्ही आता जसं म्हणाले एकनाथ शिंदेला हे सगळं माहिती आहे की खाली मंत्री करतायत हे सगळं तुमच्या विरोधामध्ये? कस काय माहित नसन त्यांना? म्हणजे त्यांच्या शिंदे साहेबाला कस काय माहित नसन? मी सांगितलं ना असं असं तुमचं घुमरे आणि तो शिरसाट करायलाय. हे समाजाचं माथ्यावर पडल, वाटोळ होईल. तुम्हाला वाटत असं आमचे पारंपरिक मतदारसंघ येत, आम्ही पडत नसतो, मराठी पाडीत असते. लय ताकदवर जे 5-5, 6-6 वेळेस निवडून आले त्यांचे धुरळ वाजलेत. आणि जे 5-5 लाखांनी निवडून आले का ते 5-5 लाखांनी पडलेत रिवास होऊन. लय हत्तीहून लाकडं फोडायचं बंद करा. लय जीव लावलेला आहे मी तुम्हाला. तुम्ही हे प्रमाणपत्र रद्द करायसाठी सांगताय. एकनाथ शिंदेने हे माहित नाही? एकनाथ शिंदेना हे माहित नाही? आपल्या ऑफिसला आपलाच प्रवक्ता घेऊन येतो. मग प्रवक्त्याला संपवायचे काय शिंदे साहेब? मराठ्यात खाली अशी वार्ता पसरून शिंदे साहेबाला शा देणार ऑफिस मध्ये कसा जाईल? मी तुम्हाला शा दिल्यात किंवा तुम्ही मला शा दिल्यात, तुम्ही कसं काय त्यांना अंतरवली? लाज वाटणार हो माणसाला यायला. आपण विरोधात बोललेलो आहे. मग हे जाणारे बळत जातात का काय? ओबीसीचे नेते मराठ्यांना विरोध करतात ते बळत जातात का काय? बिनलाजेची पैदाशी काय ती? लाज नाही काय त्यांना? तुम्हीच बोलत असताना ये म्हणून इतके येड्यात काढणार का तुम्ही मराठा? आणि हे उघड उघड आहे ना. आता संभाजीनगरला कॉलेजवर बैठक घेतलेली, कॉलेजवर बैठक घेतलेली शिंदेचा कार्यकर्ता नेता, आसपासचे सगळे नेतेच, त्यातले काही मराठा सेवक समन्वयक हे एकनाथ शिंदे साहेबाचे हजारो फोटो आहेत लोकांजवळ. त्याच्यात काही अतुल सावेचे नाव फक्त मराठा समन्वयक आहे. यांना आयुष्यात मराठ्यांना त्यांनी काही दिलेलं नाही. मग जरांगी एकटा पाडायचा असेल तर लोक तुम्ही पूर्वा आम्ही बसवतो अभ्यासक समन्वयक म्हणून. आणि तुम्हाला आयुष्यात मराठीला काही देता आलं नाही, आता काय देणार आहे तर तुम्ही? माझे यार खोटा आहे तर खोटा आहे, इथून पुढचा निघन तर खोटा आहे तर खोटा. 58 लाख नोंदी दिल्यात समाजाला. दिलंय हे बी थोडं दिलं नाही मी समाजाला. मला तोडायचंय का मराठा समाजापासून तुम्हाला तुमच्या पोळ्या भाजायसाठी? आणि माझ्या आसपासचे जवळचे बदनाम करतात मला साथ देतात म्हणून. ही यांची भूमिका. आणि मला धरून राहतात आणि त्यांना धरून राहतात. ही शाळा ही मराठ्यांच्या समन्वयकांनी अभ्यासकांनी समजून घ्या. सरकार आपल्याला एकमेकाच्या विरोधात लढून येड्यात काढतंय. जातीसाठी सावध व्हा, एकीकडून राहा सगळे. पाटील, तुम्ही आता उल्लेख केला की ते वैद्य प्रमाणपत्र करण्यासाठी 15 लाख रुपये मागितले. मंत्र्याने मागितले की अधिकाऱ्याने मागितले? तिकडून थोडं सुरू होऊन द्या ना. मी मगच तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार होतो, पण थोडी सुरुवात होऊन द्या ना.
आणि ती जे अरे, शिंदे म्हणून तुम्हाला दाखविलं उमेदवार का आहे, नाही, खोटं बोललो का मी? आता ही प्रत हीच आहे ना ती. हा, हीच. हे जे प्रमाणपत्र रद्द केलंय का, याला जात पडताळणी समितीनं आदेश दिलेत इथं. जात पडताळणी समिती अर्जदाराच्या कुणबी जातीच्या दाव्याबाबत पूर्णपणे समाधानी झाली आहे. अंतिम निर्णय समितीने एकमताने अर्जदार दहीहंडे ज्योती श्रीधर यांचा कुणबी ओबीसी जात दावा वैध व्हॅलिड ठरून जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा आदेश दिला आहे. यांच्या आयला मग काय रे. आणि दुसऱ्या दिवशी रद्द होती. कोण प्रेशर करतंय मग? मंत्री. कोण? त्याच्यात शिंदेचे मंत्री आहेत, त्याच्यात फडणवीसांचे मंत्री आहेत, संभाजीनगरचे. जाहीर नाव सांगितले ना, मी का अंधारात जाऊन काय लपून ठेवलं का? आणि समजा 15 लाख जर दिले, मग प्रमाणपत्र लगेच व्हॅलिडिटी होतं. नीच झाला तरी तुम्ही. बरे, चारही प्रमाणपत्र हे सारखंच आहे का? जसं आपण एकाच उदाहरण घेतलं. सगळे शिंदे समितीनं शोधलेले आहेत. सगळे शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी आहेत, रेकॉर्ड ऑफिसमध्ये जाऊ त्या रेकॉर्डच्या नोंदी त्या खोट्या कशा? ह्या जर रेकॉर्ड शोधलेला, आमचं वावर शोधलेलं जर खोटं आहे, तर मग तुमच्या 200 ते 250 जाती बोगस आहेत त्याच्यात. त्या सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी, विखेंनी बाहेर काढल्या पाहिजेत, बावनकुळ्याने बाहेर काढल्या पाहिजेत. ओरिजिनल बोलावं. ओबीसी जातीच्या जरी बोगस जाती असतील तर बाहेर काढल्या पाहिजे. बावनकुळे असं म्हणतात की जात पडताळणी समिती स्वतंत्र काम करते, जर न्याय पाहिजे असेल तर कोर्टात गेल्यावर देखील न्याय भेटू शकतो. आम्ही आमचं बघू ना. तो काय असेल झक मारली तिकडं, तो कशाला एंडोसमेंट करून पत्र दिलं तिकडच माया घालायची ना. आमच्या गरीबाच्या लेकराचं कशाला वाटोळ करतो तू? तिकडच बघायचं ना तो उद्योग. तो आम्ही गेलो असतो कोर्टात, जायचं कुठं जायचं तिथं. तो कशाला फोन करून सांगितलं त्या अधिकाऱ्याला, त्या स्वामीला आणि त्यांना, कलेक्टरला आणि त्यांना रद्द करा म्हणून? आम्ही आमचं बघितलं असतं काय करायचं ती. तू फोन करून सांगितलं रद्द नाही होणार तर काय होणार? किती माणूस होतो तुला? पाटील, 29 तारखेचं इथं आंदोलन होईल की मुंबईला? कारण तुम्ही आता म्हणालेत की मुंबईला जाऊन सरकारला हे करू म्हणून. आता मराठी चौताळे तुम्हाला आता खरंच सांगू ना, आज का बैठक काही आहे का? बसत इतकं लोक आहे, कशामुळे गर्दी झाली? मराठ्यांना चीड निर्माण झाली या गर्दी. आपलं खरं असून रद्द करतात, ही मराठ्यात प्रचंड चीड निर्माण झाली. आणि मला एकट्याला खोटं ठरवायचा प्रयत्न करतात सगळ्याकडून सगळे मुद्दाम. त्यात काही आमची बी येतं आणि काही ओबीसी. त्यांचं तर मानितच नाहीत मराठ्यांची. आणि जे माझ्या विरोधात मराठ्याचे बोलतात त्यांनी आयुष्यात काहीच दिलं नाही मराठ्याला, काहीच दिलं नाही. मग मला आता, मी मराठ्याचं इमानदारी काम करतो तर मला उघडं पाडायचं, ही गैरसमज फक्त यातून पसरायचा होता. मराठी चिडलेत रात्रीपासून. खरं असून रद्द कसं काय करता? खोटं असेल तर ठीक आहे. त्या राजकारणासाठी बोलतच नाही मी, वाटलो वांद्या म्हणतो पूर्ण. पण जाणून बुजून संभ्रम मराठ्यात गेला पाहिजे, हे मीडियाला सरकारने चालवलं. हे खोटे प्रमाणपत्र आहेत, ते खोटे प्रमाणपत्र आहेत, बोगस आहेत. मग पोराचे ऍडमिशन टिकतेन का? नोकऱ्या टिकत्यान का? मराठीचे पोरं मग व्हायबल होणार? खरं असून कसं काय व्हायबल होणार? आणि मी कसं काय रद्द होऊन देणार? बापाचे पेंडे होय तुमच्या? मी आहे तुमचा बाप बसलेलो इथं, सरकारचा तुमचा बाप आहे मी. येत नाही तुम्हाला, तुम्ही किती ताकद लावा, तुमची जिरीतच सगळ्याची. 29 आंदोलन अंतरावलीत की मुंबई? काही होऊ शकतं, त्याचं काही सांगता येत नाही. आता आमचं वाटोळ करायला लागलं म्हणलं, आम्ही तुमचं वाटोळ करायला भेटणार. आमच्या लेकराबाचं वाटोळ करायला म्हणलं, तुम्हाला जेलला टाकल्यावर कसं होईल? तुमच्या नाही का, तुम्हाला नाही का लेकरा बाळाचं वाईट वाटायचं? तुम्ही जाणार नाहीत मराठ्याने उठाव घेतल्यावर? इतके भ्रष्टाचारी तुम्ही. तुमच्या लेकरा बाळाला रडायचे दिवस आणाव का आम्ही? तुम्ही आमच्या जातीच्या लेकरा बाळाला कम रडायचे दिवस आणायला लागलात? लेकरा बाळाचं वाटोळ झाल्यामुळे आमच्या आईबापाच्या डोळ्याला कम पाणी आणायला लागलात तुम्ही. त्याच्यापेक्षा आम्ही तुमचं दाभड नाही फोडायचं का? तुम्हाला धोपटून नाही काढणार का आम्ही? त्याच्यापेक्षा आम्ही धोपटून काढून तुम्हाला.
काय जे व्हायचं असेल ते होईल ना, होऊन दे काय व्हायचं. पाटील, शेवटचा प्रश्न, तुम्ही आंदोलन उभा केलं मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक याच्यात फायदा व्हावा म्हणून, पण आता राजकारणात देखील त्याचा फायदा होतोय मराठा समाजाला. असाही मुद्दा उपस्थित होऊ शकतो की तुम्ही आता राजकारणाची बाजू घेता. याच्या अगोदर तुम्ही म्हणत होतात की मला राजकारणाशी काही घेणं देणं नाही. बातम्या काय पेरायले विखे बावनकुळे हे बातम्या काय पेरायलेत मीडियात, काय बाईट द्यायला लागले. जर बोगस असेल तर ती कारवाई होणारच. बावनकुळेचा का बाप आहे का ह्यो? बोगस आहे गे, तुम्हाला दिले ना सगळे पुरावे. आता तुम्ही हे बोलणार, मराठ्यात संभ्रम निर्माण करणार, विखेन ते बोलून. आम्ही ते बोगस असतील तर त्याच्यावर कारवाईच करणार. विखे पण तेच बोलणार. बोगस आहेत का हे? म्हणून मला बोलायची वेळ आली. मी राजकारणासाठी नाही बोलत, हे खरं आहे का बोलतोय. बुडकीची व्हॅलिटी झाली, याची व्हॅलिटी द्या म्हणून समिती सांगते शिंदेची. बोगस आहे का हे? विखेला कळत नाही का? मराठ्यात संभ्रम निर्माण व्हायला लागला होता म्हणून मला बोलायला लागलं. मी राजकारणी हे वाचावं म्हणून बोललो नाही की उद्या मरू द्या. समाजाच्या लेकराचं वाटलं होतं, त्याचं काय? ह्या माध्यमातून संभ्रम निर्माण झालं मग कुणबी प्रमाणपत्र ऍडमिशन घ्यावा का नाही. यांना संभ्रम निर्माण करायचा होता, सरकारला कट रचला होता त्यांनी की संभ्रम निर्माण करायचं, मग ऍडमिशन घेणार नाहीत, कुणबी प्रमाणपत्र मराठी काढणार नाहीत. मराठ्यांनी संभ्रम करायचा नाही, कुणबी प्रमाणपत्र काढायचे आणि व्हॅलिटी यांच्या बोकांडी बसून घ्यायच्या, सोडायचं नाही यांना कुणाला. एकजूट राहायचं. आपले लोक जरी संभ्रम निर्माण करायला लागले मराठ्याचे, काही अभ्यासक आणि समन्वय कोणी ध्यान द्यायचं नाही, अजिबात नाही. हे सरकारचे पाय चाटणारे झालेत. आणि ओबीसीचे नेते आणि मराठ्यांचे नेते काही मंत्री विरोधात बोलायला लागले तरी संभ्रम निर्माण करायचं नाही, कारण आपल्या नोंदी सापडलेल्या आहेत. आपण एकजूट राहायचं आणि खंबीर यांच्या मागच लागायचं. कस काय देत नाही बघूया. पाटील, तुम्ही आता बोलताना म्हणालात की एकनाथ शिंदे यांचा गद्दारीचा शिक्का पोचण्यासाठी आम्ही खस्ता खाल्ल्यात. तुम्ही आता ही उपकाराची परतफेड करताय का? म्हणजे कुठेतरी शिंदेकडनं किंवा त्यांच्या मंत्र्याकडनं तुमचा विश्वासघात होतो. शिंदे एवढं जिवारी वार करते ना असं वाटलंच नव्हतं. माझ्या समाजाच्या गोरगरिबाच्या पोराने तुमचं काय केलं? तुम्ही प्रमाणपत्र रद्द करून. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का शिंदे साहेब, हे दही अंड्याचं जर तुम्ही हे प्रमाणपत्र खरं असून रद्द केलंय, 3000 मराठ्यांच्या पोरापोरीचं वाटोळं केलं, पाप केलं तुम्ही. काय गरज होती तुम्हाला तुमच्या घुमरेला त्या शिरसाटला करायचे? मामाशिवाय बोलत नाही त्या माणसाला मी. तुम्ही हे पोराला जेलात टाका, पण तुमच्या राजकारणासाठी 3000 दही अंड्याचे लोक आहेत. वाटोळं करणार त्या पोरांनी ऍडमिशन घेतलेत सगळे. आता ऍडमिशन घेतलेत त्या पोरांनी ऍडमिशन. त्या पोरांचं काय होणार? आता मी हे राजकारणामुळे नाही बोलत तर ते पोरं बेजार झाले असते. आता ते पोरं ऍडमिशन घेणारे झाले असते का नाही? बेजार झाले असते ते पोर. म्हणून मला घ्यायला लागलं, म्हणून मी यांच्यासाठी नाही बोललो. मी हे पोरं टेन्शन मध्ये येऊ नयेत म्हणून बोललोय. आपल्या खऱ्या नोंदी आहेत, खऱ्या असून रद्द करालेत आणि कोण करालेत हे समाजाला सांगणं गरजेचं होतं. बावनकुळ्या हे शिंदे साहेबाचे लोक हे करालेत हे समाजाला सांगणं गरजेचं होतं. आता मी जर सांगितलं नसतं, यांनी एन्डोर्समेंट करून पत्र बावनकुळ्यांनी पाठवले रद्द करायसाठी, हे जर सांगितलं नसतं तर मराठे संभ्रमात राहिले असतात. मराठी टेन्शन फ्री झाले. बावनकुळ्यांनी पत्र पाठवून रद्द करायला लावलंय खरं असून, हे मराठ्याला माहीत झालं. शिंदेच्या लोकांनी इकडचं व्हॅलिड झालेलं सुद्धा रद्द करायला लावलं, म्हणून लोक आता टेन्शन फ्री झालेत. आपलं खरं असून रद्द करायला लागले. जरांगे पाटील तरी काय करील एकटा? सरकार त्यांचं आहे, अधिकारी भेटेत सरकारला, त्यामुळे ते रद्द तर रद्द. ही सिस्टम मराठ्यांच्या ध्यानात आली. खरं असून रद्द केलंय. पाटलाचा याच्यात काही दोष नाहीये. आता मराठी पेटून उठणार आहेत लढायला. आणि मराठ्यांना सांगतो, तुम्हाला पेटून उठायला लागणार आहे. काम धंदे नाही बघून चालणार. समाजाचं लेकराचं वाटलं व्हायला लागलं तुमच्या देखता. या राजकारणाचं वाटलं होती पण पोरांचं. त्यासाठी आता सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना तुटून राहावं लागणार आहे. मराठ्यांनी ध्यानात ठेवा. पाटील, आता उदय सामंत यांच्याशी तुमचं बोलणं झालं, त्यांचं काय म्हणणं होतं आणि आता सरकारला इशारा काय तुमचा? आता नाही सोडित गाड्यांनी सरकारला, यांना सोडित नाही. आता बावनकुळ्या बघू किती लढतोय.
हिंदी याचे एकदा फडणवीसांचे 30-35 पडल्यावर त्यांना कळण बावनकुळ्यांनी किती मराठी अंगावर घेऊन वाटलं गेलं. बघू आता बावनकुळ्या किती गुड्या हाणतोय. फडणवीसांचं वाटोळं करायचंय का फडणवीसच मुद्दाम मराठ्याचं वाटोळं करतोय. हे 29 ऑगस्ट पर्यंत सगळं उघडं पडणार आहे. मराठ्यांना सांगतो पक्षाचे राहू नका, तुमच्या लेकरा बाळाचे व्हा. आधी तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण करून घ्या, नंतर पक्षाचे व्हा. सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना सांगतो. हो, कारण शिंदे साहेबांनी इतका पश्चाताप आणतेला आम्हाला वाटलं नव्हतं. तुमच्यापेक्षा ते उद्धव ठाकरे बरा असं मराठीवर मानण्याची वेळ आणू नका. हो, नक्कीच हे होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील. नोंदी सरकारने शोधल्या, प्रमाणपत्र सरकारने दिलेत, मग त्या नोंदी बोगस कशा असा सवाल त्यांनी सरकारला उपस्थित केलाय. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधलाय. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, अंतरवाली, सराटी, जालना. साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.